तरुण अचानक घरातून गायब होतो. घरचे त्याला शोधून थकतात. पोलीस तपास सुरू करतात पण काहीच सुगावा लागत नाही आणि मग तब्बल 10 महिन्यांनंतर एका निर्जन ठिकाणी एक नरकंकाळ सापडतो. तो कंकाळ कुणाचा, त्याची ओळख कशी पटणार? जेव्हा या केसमध्ये DNA टेस्ट नावाचा हुकमी एक्का एंट्री करतो तेव्हा समोर येतं एक भयानक कट, ज्यानं पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकते. कारण ज्याच्यावर जीवापाड विश्वास ठेवला त्याच मित्रानं रचलेला मृत्यूचा भयंकर खेळ. जालना जिल्ह्यातील ऋषिकेश पवार मर्डर मिस्ट्रीची कथा आहे. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर ही गोष्ट सुरू होते 10 महिन्यांपूर्वी. जालना जिल्ह्यात राहणारा ऋषिकेश पवार हा 22 सप्टेंबरला मार्केटला जातो असं सांगून घरातून बाहेर पडला, मात्र परतलाच नाही. या प्रकरणी ऋषिकेशच्या आईनं तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मिसिंगची नोंद करण्यात आली. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते, संशयितांची चौकशी करत होते, पण हाती फक्त शून्य. ऋषिकेश जिवंत आहे की त्याचा खून झालाय हा प्रश्न पोलिसांना सतावत होता. आणि मग अशातच पोलिसांना एका निर्जन भागात मानवी अस्थी आणि नरकंकाळ सापडतात. तो कंकाळ सांगाडा हा पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता, ज्यामुळं त्याची साधी ओळख पटवणंही अशक्य होतं. कपड्याचे काही अवशेष आणि हाडांचा सापळा इतकंच. आणि यावरूनच हा ऋषिकेश आहे हे सिद्ध कसं करायचं? केस पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर होती. पण म्हणतात ना की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायदा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे असतो. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं आणि त्या नरकंकाळाचे नमुने आणि ऋषिकेशच्या आई वडिलांचे रक्ताचे नमुने हे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. उद्देश एकच, DNA प्रोफायलिंग. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर लॅबमधून एक सीलबंद रिपोर्ट पोलिसांच्या हातात येतो. लिफाफा उघडला जातो आणि दॅट वॉज अ मॅच. तो नरकंकाळ दुसरा कोणाचा नसून 10 महिन्यांपूर्वी बेपत्ता असलेल्या ऋषिकेशचा होता. सायन्सनं सिद्ध तर केलं की हा मृत्यू ऋषिकेशचा झालाय, पण त्याला मारलं कोणी? आता पोलिसांचा संशय वळला ऋषिकेशच्याच वर्तुळाकडं. पोलिसांनी ऋषिकेशचे कॉल डिटेल्स आणि तो शेवटचा कोणासोबत दिसलेला याचा कसून तपास सुरू केला आणि अखेर संशयाची सुई एका नावावर येऊन थांबली. तो होता ऋषिकेशचाच एक जवळचा मित्र. खरं तर कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी अविनाश वाघमारे याला पोलिसांनी अटक केलेली. याच चौकशी दरम्यान त्यानं ऋषिकेशच्या हत्येची कबुली दिली. ज्या मित्रासोबत ऋषिकेश फिरायचा, ज्याच्यासोबत उठायचा बसायचा, त्याच मित्रानं 10 महिन्यांपूर्वी ऋषिकेशचा काटा काढलेला. पोलिसांनी या मित्राला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपला गुन्हा हा कबूल केला. 22 सप्टेंबर 2025ला बठाण शिवारातील आपल्या शेतात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून ऋषिकेशची गळा ओळून हत्या केल्याचं त्यानं सांगितलं. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून नेऊन गोलापांगरी इथल्या पुलावरून दुधना नदीच्या पात्रात फेकून दिला. तपासादरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी मृतदेहाची नोंद असल्याचं पोलिसांना तपास समजलं. तालुका जालना पोलिसांनी मृतदेहाची हाडं आणि ऋषिकेशच्या आईचे रक्ताचे नमुने हे प्रयोगशाळेत पाठवले आणि नुकताच जो DNA अहवाल प्राप्त झालाय त्यात मयत तरुण हा ऋषिकेश पवारच असल्याचं स्पष्ट झालं. 1 वर्षापूर्वीचा जो खुनाचा गुन्हा आहे तो कदीम जालना पोलीस स्टेशन, SDPO आणि तालुका पोलीस स्टेशन यांनी खूप शिताफीनं उघडकीस आणलेला आहे. यामध्ये एक 22/9/25 रोजी मिसिंग तालुका पोलीस स्टेशनला दाखल होती. त्या मिसिंगचा तपास करत असतानाच तसेच कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता 119(1) BNS. त्यामध्ये जो आरोपी अटक होता त्यानं ह्या गुन्ह्याची कबुली दिली की जो मिसिंग पर्सन आहे त्याचा खून त्यानं 1 वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर 25 मध्ये केलेला आहे आणि ती डेड बॉडी दुधना नदीमध्ये टाकलेली आहे. त्या ह्यानं आम्ही तपास केला असता आम्ही दुधना नदीच्या आजूबाजूला जेवढे पोलीस स्टेशन आहे तिथून अनआयडेंटिफाईड एडीज शोधल्या. त्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनला आम्हाला अशी एक एडी मिळाली की जो मिसिंग पर्सन आणि त्याच्यामध्ये साम्य दिसून आलं, म्हणून आम्ही त्याचा DNA ऑलरेडी पाठवलेला होता. त्या मिसिंग मृतकच्या आईचा DNA मॅच करण्यासाठी पाठवला तर दोन्ही DNA मॅच आले. तोच मृतक आहे याची खात्री पटल्यानंतर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला आता 103 नुसार 238 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. आणि हा गुन्हा जो मृतक आणि जो आरोपी आहे यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद चालू होते, 1 लाख रुपये, त्याच्यामुळे हा घडलेला आहे. आणि ह्या गुन्ह्याचा तपास आता पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब कदीम पोलीस स्टेशन आणि त्यांची टीम करत आहे. यामध्ये आरोपी सराईत गुन्हेगार वगैरे आहे.
यामधील आरोपी आहेत त्याच्यावरती यापूर्वी 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत. घरफोडी, आर्म्स ऍक्ट, मारहाण, तर तो सराईत गुन्हेगार होता. जालना पोलिसांच्या चातुर्यामुळे आणि फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीनं हा 10 महिन्यांचा अंधार हा नाहीसा झाला आणि ऋषिकेशच्या आत्म्याला अखेर न्याय मिळाला. या केसनं पुन्हा सिद्ध केलंय की गुन्हेगार कितीही लपायचा प्रयत्न करो, निसर्ग आणि विज्ञान मिळून त्याला खेचून बाहेर काढतातच. जालन्यातील या थरारक केसबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. जालन्याहून सुयोग खर्डेकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.